नमस्कार, मी डॉक्टर परिणिता पावसकर. गिरवाण भारती या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी SSC बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा संपूर्ण संस्कृतातला तिसरा पाठ, सूक्ती सुधा. सुधा सुधा म्हणजे अमृत आणि सूक्ती याचा जर आपण संधी विग्रह केला तर तो अशा प्रकारे होतो, सु अधिक उक्ती. ठीक आहे. उक्ती म्हणजे कोणाच्या तरी तोंडातून काहीतरी एखादं वचन निघालेलं आहे, त्याला म्हणतात उक्ती. एखादी ओळ जी कोणीतरी म्हटलेली आहे. आणि सु म्हणजेच काय? सु म्हणजे चांगलं. आपण म्हणतो सुविचार, सुवचन. सु म्हणजे चांगलं, तर चांगलं वचन. त्यामुळे सूक्ती सुधाचा अर्थ होतो अमृतरूपी सुवचन किंवा सुवचनांचं अमृत. सगळ्यात आधी पहिला श्लोक बघूयात. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम. विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः. विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परम दैवतम. विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्याविहीनः पशुः. नीती शतकात असं म्हटलंय, म्हणजे नीती शतकातून हा श्लोक घेतलेला आहे. पुढे आपण पाहूया काय दिलेलं आहे. अन्वय. विद्या नाम नरस्य अधिकम रूपम. विद्या नाम, नाम या शब्दाचा अर्थ नाव असा होतोच, पण त्यासोबत बऱ्याचदा म्हणजे, नाम म्हणजे असा अर्थ होतो. ठीक आहे. तर विद्या म्हणजे नरस्य, नर म्हणजे कोणताही माणूस, म्हणजे कोणतीही व्यक्ती, कोणत्याही व्यक्तीचं विद्या आहे, अधिक रूप आहे, अधिक सौंदर्य आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम, अत्यंत सुरक्षित झाकून ठेवलेलं गुप्त असं धन. आपले पैसे, आपले दागिने किंवा आणखीन काय गोष्टी या चोरीला जाऊ शकतात. त्या एका ठिकाणी असतात, आपल्या घरात असतात, आपल्या पॉकेटमध्ये असतात. इव्हन जास्तीत जास्त सुरक्षित जी बँक म्हणतो आपण, बँकेमध्ये ठेवलेले, पण बँकेवरही दरोडा घातला जाऊ शकतो, हो की नाही? मग ते सुरक्षित आहे का? नाही. पण विद्यारूप जे धन आहे ते अतिशय सुरक्षित ठिकाणी आहे. का? कारण ते आपल्या डोक्यात आहे. ज्ञान जे काही आपल्याकडे आहे ते आपल्या डोक्यात आहे. ते कोणी चोरून नेऊ शकतं का? तर नाही. म्हणून काय म्हटलंय की विद्या हे अतिशय सुरक्षित असं धन आहे, अतिशय सुरक्षित जागी ठेवलेलं असं गुप्त धन आहे. पुढे काय म्हटलंय. विद्या भोगकरी यशः सुखकरी च. विद्या भोगकरी, भोग देणारी आहे. भोग म्हणजेच काय? उपभोग देणारी आहे. यश सुखकरी च म्हणजेच यशकरी, भोगकरी भोग देणारी आहे, यश देणारी आहे, सुखकरी सुख देणारी आहे. विद्या असेल, आपल्याकडे ज्ञान असेल तर आपण शिकतो, चांगले मार्क मिळवतो, पुढे जाऊन चांगली डिग्री मिळवतो, त्याच्याच जोरावर चांगली नोकरी मिळवू शकतो. त्याचे रिझल्ट्स म्हणजेच त्यामधून आपल्याला चांगला पैसा मिळतो आणि त्या पैशांमधून आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी उपभोगू शकतो. चांगलं खाऊ पिऊ शकतो, चांगले कपडे घालू शकतो, चांगल्या सुखसोयी उपभोगू शकतो. तर हे झाले उपभोग. हे केव्हा मिळू शकतं आपल्याला? जेव्हा आपल्याकडे विद्या असेल, आपल्याकडे ज्ञान असेल. आपण ज्ञानी असू तर आपल्याला अर्थातच यश मिळेल आणि सुखसुद्धा मिळेल. या सगळ्या गोष्टी मिळाल्या, आपल्याला हवं ते झालं, म्हणजेच आपण काय झालं? सुखी झालो. म्हणून काय म्हटलंय? विद्या भोग देणारी, यश देणारी आणि सुख देणारी अशी आहे. विद्या गुरुणाम गुरुः. विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. विदेशगमने विद्या बंधुजनः. विदेश म्हणजे परदेश. गमने गमगच्छ म्हणजे जाणे. विदेशात गेलेलो असताना विद्या कशासारखी आहे? बंधुजनासारखी आहे. म्हणजेच बंधुजन म्हणजे काय? आपले भाऊ बहीण, आपले नातेवाईक. आपण विदेशात गेलोय, आपल्याला काही गोष्टी कळत नाही आहेत, असं सगळं आपल्याला अनोळखी आहे, कुठे जायचं हे कळत नाही आहे, करन्सी आपल्याला तिकडची अनोळखी असते किंवा तितकी परिचित नसते. सो तेव्हा काय, विद्या ही आपल्या बंधुजनांसारखी कशी काय? जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असतील किंवा आपल्याकडे ज्ञान असेल योग्य ते, तर आपण कुठल्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो. ठीक आहे. त्यामुळे विद्या ही काय आहे? आपल्या भावंडांप्रमाणे आपल्याला मदत करते. विद्या परम दैवतम. परम शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ आणि दैवत म्हणजे दैवत, देव. तर विद्या हे श्रेष्ठ असं
दैवत आहे, सगळ्यात श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. राजसु, राजांमध्ये म्हणजेच काय अर्थ होतो की राजे दरबारी, राजांच्या दरबारी विद्या पूज्यते, विद्येला पूजलं जातं, विद्येची पूजा होते. न तु धनम, धनाची नाही. तुम्हाला माहिती असेल, गोष्टीतून आपण अनेकदा ऐकतो की राजांच्या दरबारी कालिदास किंवा बिरबल किंवा चाणक्य यांसारखे खूप अतिशय हुशार व्यक्तिमत्व किंवा महान पंडित राजांच्या दरबारी नेमलेले असायचे. ते खूप बुद्धिवान होते. ते अनेक प्रसंगातून आणि कठीण प्रसंगात चांगला तोडगा काढत होते. कठीण प्रसंगी काय करायचं याचा सल्ला या लोकांकडून घेतला जायचा. त्यामुळेच राजे दरबारी पैशाला नाही, धनाला नाही, तर विद्येला, ज्ञानाला महत्त्व दिलं जातं किंवा पूजलं जातं. विद्या विहीनः पशुः एव. विद्या विहीनः, विहीनः म्हणजे च्या शिवाय आणि पशु म्हणजे प्राणी. तर विद्येशिवाय माणूस कसा आहे तर पशु समान आहे. प्राण्यांकडे आहे का? आपण जसा विचार करू शकतो, आपण आपल्या डोक्याचा वापर करू शकतो, शिकू शकतो, ज्ञान ग्रहण करू शकतो, विद्या आत्मसात करू शकतो, तसं प्राणी करू शकतात का? नाही. मग जर आपण शिकलोच नाही, आपण विद्या मिळवलीच नाही, तर आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काही फरकच नाही. म्हणून म्हटलं गेलं आहे की विद्येशिवाय माणूस हा पशु समानच आहे. काय सांगितलं आहे पुन्हा एकदा बघूयात. विद्या म्हणजे माणसाचं अधिक सौंदर्य आहे. विद्या हे सुरक्षित जागी ठेवलेलं असं गुप्त धन आहे. विद्या भोग देणारी, यश देणारी, सुख देणारी आहे. विद्या ही गुरूंची सुद्धा गुरु आहे. परदेशात गेलो असताना विद्या ही आपल्या नातेवाईकांप्रमाणे आपल्याला मदत करते. विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. राजे दरबारी विद्येला पूजलं जातं, धनाला नाही. आणि म्हणूनच विद्येशिवाय माणूस हा पशु समानच आहे. कळलाय? हा झाला आपला पहिला श्लोक. तर आता दुसरा श्लोक पाहूयात. निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्याय्यात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. अन्वय बघूयात आपण. यदि अपि नीतिनिपुणाः निंदन्तु स्तुवन्तु वा. यदि अपि, यदि म्हणजे जरी, नीतिनिपुणाः, तर नीतिनिपुणाः म्हणजे कोण? तर नीतिशास्त्रामध्ये निपुण असलेले. निपुण म्हणजे काय? पारंगत असलेले, प्रवीण असलेले. ठीक आहे. तर नीतिशास्त्रात पारंगत असलेले लोक निंदन्तु स्तुवन्तु वा, निंदा करू दे, वा म्हणजे किंवा, किंवा स्तुवन्तु किंवा स्तुती करू दे. लक्ष्मीः समाविशतु यथेष्टं गच्छतु वा. लक्ष्मी म्हणजे कोण? पैसा. समाविशतु म्हणजे पैसा येवो, यथेष्टं गच्छतु वा किंवा तिच्या इच्छेप्रमाणे गच्छतु जावो. लक्ष्मी येऊ दे किंवा तिच्या इच्छेप्रमाणे जाऊ दे. मरणम अद्य एव अस्तु युगांतरे वा. मरण अद्य एव आजच असू दे किंवा युगांतरे म्हणजे किंवा काही काळाने किंवा युगांतराने असू दे. तथापि तरीसुद्धा धीराहा, धीराहा म्हणजे कोण? धीर पुरुष आपण ज्यांना म्हणतो. ती खरं तर खूप स्ट्रॉंग आहेत, आपल्या ध्येयापासून न ढळणारी आहेत. ठीक आहे. कितीही संकट ओढवली तरी ती त्यापासून मागे हटणारी नाही आहेत संकटाला घाबरून. यांना काय म्हटलं जातं? धीर पुरुष. तर असे हे धीर पुरुष न्यायात पथः पदम न प्रविचलन्ति. न्यायात पथः म्हणजे काय? न्यायात पंचमी विभक्ती म्हणून न्यायाच्या मार्गापासून पदम, पद म्हणजे पाय, न प्रविचलन्ति बाजूला टाकत नाहीत किंवा आपल्या न्यायाच्या मार्गापासून बाजूला जात नाहीत. जरी नीतिनिपुणाः म्हणजे नीतिशास्त्रात पारंगत असलेले लोक निंदा करू दे किंवा स्तुती करू दे, पैसा येऊ दे किंवा
त्याच्या इच्छेनुसार जाऊ दे. मरण आजच येऊ दे किंवा युगांतराने म्हणजे अनेक काळाने येऊ दे, तरीसुद्धा धीर पुरुष किंवा श्रेष्ठ प्रतीची माणसं न्यायाच्या मार्गावरून आपलं पाऊल बाजूला टाकत नाही. कळलाय अर्थ? बऱ्याचदा वाईट कर्म करण्यासाठी आपल्याला धमकावलं जातं किंवा काहीतरी थ्रेट्स दिले जातात. डोक्यावर बंदूकच ठेवली आपल्या किंवा जवळच्या माणसांना काहीतरी हानी पोहोचेल, अशा गोष्टी बऱ्याचदा लोक करतात. आणि हे कशासाठी? चुकीची कामं करण्यासाठी, की हे कर नाहीतर मी हे करेन, हे कर नाहीतर तुला इजा पोहोचवेन. मग अशा वेळेस आपण काय करायचं? आपल्याला आता मारलं जाईल, आपल्याला आता कोणीतरी त्रास देईल म्हणून चुकीचा मार्ग पत्करायचा का? तर नाही. म्हणून काय म्हटलंय की हे जे धीर पुरुष असतात ते काहीही झालं, अशी कोणत्याही प्रकारची संकटं आली तरीसुद्धा आपल्या न्यायाच्या मार्गावरून म्हणजे योग्य मार्गावरून बाजूला जात नाही, चुकीची वाट धरत नाहीत. पुढच्या श्लोकाकडे वळूया. हा खूप सोपा श्लोक आहे, तुम्हाला कळायला सोपा आहे. काय म्हटलंय? आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम. अन्वय पाहूयात. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते. शुकसारिकाः. आता हा काय दिसतंय तुम्हाला? हा समास आहे, गेल्या वर्षी झालेला आहे आपल्याला इयत्ता 9वीमध्ये. तर हा आहे द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास. याचा संधी विग्रह, आपला समास विग्रह काय होतो? समासाचं वचन जर बहुवचनी असेल तर समास विग्रहसुद्धा बहुवचनातच होतो. म्हणून काय म्हणणार? शुकाः च सारिकाः च. ठीक आहे, तर हा झाला समास विग्रह. आता शुक म्हणजे कोण? तर पोपट, आणि सारिका म्हणजे मैना. तर पोपट आणि मैना हे काय करतात? यांचे स्वभाव गुण काय माहिती आहेत आपल्याला? तर हे खूप बडबड करतात, खूप बोलतात, बरोबर आहे. तर पोपट आणि मैना तेच सांगितलं आपल्याला. आत्मनः मुखदोषेण. आत्मनः म्हणजे स्वतःच्या, मुखदोषेण स्वतःच्या बोलण्याच्या वाईट सवयीने किंवा स्वभावामुळे बध्यन्ते बांधले जातात, ते आवाज करतात सारखा. म्हणून काय होतं? शिकाऱ्यांना, पारध्यांना लक्षात येतं की हे पक्षी कुठे आहेत, आणि त्यांना लक्षात आलं की ते त्यांना बाणाने मारतात किंवा त्यांना कैद करतात आणि पिंजऱ्यात बांधून ठेवतात, बरोबर आहे. तर काय म्हटलंय? पोपट आणि मैना स्वतःच्या मुखदोषामुळे बांधले जातात किंवा अडकले जातात. तत्र, तत्र म्हणजे तिथेच. बकाहा म्हणजे कोण? बगळा. आपण गेल्या इयत्ता 8वीमध्ये पाहिलं. बका म्हणजे बगळा. बकाहा न बध्यन्ते. बगळे मात्र बांधले जात नाहीत किंवा अडकले जात नाहीत. का? कारण ते बोलतात का? ते बडबड करतात का? नाही, ते आवाज नाही करत, ते बोलत नाहीत फार. त्यामुळे ते कुठे आहेत हे लक्षातच येत नाही शिकाऱ्यांच्या. त्यामुळे अर्थातच ते जाळ्यात सापडत नाहीत, ते अडकले जात नाहीत. म्हणूनच अतः मौनम सर्वार्थ साधनम, हे सुवचन आपण ऐकलेलं आहे. मौनम सर्वार्थ साधनम, की मौन पाळणं, शांत राहणं, गप्प बसणं सर्वार्थ साधनम म्हणजे काय? हे नेहमीच हिताचं असतं किंवा साधन म्हटलं म्हणून आपला हेतू साध्य करून देणारं असतं, असं म्हणूयात. पोपट आणि मैना स्वतःच्या मुखदोषामुळे किंवा बोलण्याच्या वाईट सवयीमुळे बांधले जातात, पण तिथेच बगळे मात्र अडकले जात नाहीत. म्हणूनच मौन पाळणं, गप्प राहणं हे हेतू साधून देणारं असतं किंवा नेहमीच आपल्या हिताचं असतं. कळलं? सूक्तिसुधाचाच पार्ट 2 दुसरा व्हिडिओ बनवते. त्या व्हिडिओमध्ये आपण यापुढचे 4 श्लोक आणि त्यांचे अर्थ, त्यांचं स्पष्टीकरण समजून घेऊयात. यामध्ये, या 3 श्लोकांमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, काही कळलं नसेल एखादा शब्द किंवा त्यामागचं व्याकरण, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मी ते
पुढच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करण्याचा समजावण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. थँक्यू.